सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण जर शिवसेना एक वादळ या माध्यमावर नवीन असाल, पहिल्यांदाच हे माध्यम पाहत असाल, तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. कालचा भरत गोगावलेचा व्हिडिओ एक माझ्या पाहण्यामध्ये आला. एका लग्न समारंभामध्ये ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख व्यासपीठावर असताना त्या दाम्पत्याला शुभेच्छा देत असताना भरत गोगावले सुद्धा स्टेजवर गेले. खरं तर भरत गोगावलेंनी, चला गेलेत आहात तुम्ही स्टेजवर, आपल्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, निघून जायचं होतं. कुठून येतो हा, म्हणजे याला मी बेशर्मी असंच म्हणेन. हा आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा याला मी बेशर्मी असं म्हणेन. उद्धव साहेबांना म्हणतायत, साहेब इथे या, इथे उभे राहा, साहेबांना विनंती करतायत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना अशा प्रकारची विनंती करणं, याला मी आत्मविश्वास नाही म्हणणार, याला मी बेशर्मी असं नाव देईल. पक्षप्रमुखांनी त्यांची ती विनंती जागेवर धुडकावली. ह्या माणसांची, या सर्वांची, या संबंध गटाची लायकी नाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना कुठे येऊन उभं राहा, इथे या, तिथे या हे सांगायची, अजिबात लायकी नाही. मी फार चांगले शब्द वापरतोय. पण भरत गोगावले, आता हे व्यक्तिमत्व, एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला मी बाजूला ठेवेल, एक राजकीय व्यक्ती म्हणून बाजूला ठेवेल. एक व्यक्ती म्हणून जर बघायला गेलं तर हे व्यक्तिमत्व ह्याच्या पोटात काही राहत नाही. म्हणजे जे पोटात आहे तेच ओठावर येतं, ही गोष्ट आहे, ही गोष्ट मान्य करावी लागेल. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, जिकडे स्वतःचा उद्धार दिसून येतो तिकडे चांग भलं. आणि राजकारणामध्ये सध्या ह्याचीच गरज आहे. लक्षात घ्या, ही तत्व, निष्ठा, विचार, मूल्य हे सगळं आता काही कोळून पिलेलं आहे लोकांनी, काही फरक पडत नाही कोणाला. पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना त्या स्टेजवर असताना, साहेब इथे येऊन उभे राहा, उद्धव साहेबांनी लांबूनच इशारा केला, जिथे आहात तिथे व्यवस्थित तुम्ही उभे राहा, आम्ही आमच्या जागेवर व्यवस्थित आहोत, आम्हाला गरज नाही, जे काही असेल ते. पण माध्यमांनी नंतर माध्यमांवर जाऊन ह्यांनीच काही वक्तव्य केली की आम्ही त्यांना बोलवलं, आता आम्ही आमचं काम केलं, आमच्या बाजूला यायचंय की नाही हे त्यांचा प्रश्न राहिला वगैरे वगैरे भरत गोगावलेंनी बोलून दाखवलं. आता माध्यम असती, त्यांना काहीतरी मसाला लागत असतो. माध्यमांवर काय आलं, दोन शिवसेना एकत्र होणार वगैरे वगैरे. अरे कुठे, म्हणजे कुठल्या विषयाला कुठून कुठपर्यंत न्यायचं, ह्याच्यासाठी आपल्या माध्यमांना खरं तर जगातले सर्वोच्च, या ब्रह्मांडातले सर्वोच्च पुरस्कार द्यावेच लागतील. दोन शिवसेना एकत्र येणार, भरत गोगावले त्यातले मीडिएटर असणार, दुवा असणार वगैरे वगैरेच्या बातम्या. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा विषय आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाचा विषयाच्या जमीन आसमानाचा फरक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एका कुटुंबामधलाच तो वाद आहे. खरं पाहायला गेलं तर वादही म्हणता येणार नाही, एक सत्तेची लालच असते वगैरे वगैरे गोष्टी आहेत. आणि जाऊ त्या राष्ट्रवादीच्या विषयात मी खोलात जाणार नाही, कारण त्या खोलात गेलं तर आपला विषय बाजूला राहतो. अनेक गोष्टी आहेत राष्ट्रवादीतल्या सुद्धा. आपण म्हणजे एक साधं वाक्य फक्त तुमच्या सर्वांसमोर, बघा तुम्हाला किती पटतंय नाही पटतंय. बरेच जण म्हणतात बाळासाहेब असते तर कदाचित आज या गोष्टी घडल्या नसत्या, बाळासाहेब असते तर कदाचित ह्यांची एवढी हिंमत झाली नसती. मला एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो. स्वतः शरद पवार साहेब आहेत, सगळं पाहतायत, त्यांच्या डोळ्या देखत त्यांनी स्थापन केलेला पक्ष कशा प्रकारे, त्यांचीच माणसं, त्यांनीच घडवलेली माणसं, म्हणजे अगदी असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, नाकाचा शेंबूड काढण्यापासून, न्हाऊ घातण्यापासून, अगदी शी धुण्यापासून यांची सगळं केलेली ही पोरं जी शरद पवार साहेबांनी वाढवली, ती पोरं आज त्यांना म्हणजे डोळे दाखवतात, डोळे. विचार करा, म्हणजे जर आज शरद पवारांच्या बाबतीत जर ह्या गोष्टी घडू शकतात, तर ह्या माणसांनी आज बाळासाहेबांची तरी ठेवली असती का? विचार करा ना तुम्ही. बाळासाहेब जरी असते तरी त्याच्यातही काहीतरी कारणं काढली असती, आणि बाळासाहेबांच्या डोळ्या देखत सुद्धा बाळासाहेबांचा पक्ष फोडला असता. मी स्पष्टपणे सांगतो, काहीच लपवत नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या विषयात जात नाही. आता कुठे ते लग्न समारंभात एकत्र येणं आणि कुठे हे पक्ष एकत्र करून घेणं. पण मीडियाने आपली ती न्यूज चालवली, आता हे दोन पक्ष एकत्र येणार. मग मला वाटतं भास्कररावांचा एक व्हिडिओ दाखवला, भास्कररावांनी सुद्धा नाकारली नाही शक्यता. त्यानंतर कुठलेच नेते नाकारत नाहीत. एकनाथ शिंदेंनी सुद्धा विधान परिषदेसाठी उद्धव साहेबांना पाठिंबा जर लागला तर त्यावेळेस बघू, त्यांनीही ती शक्यता नाकारली नाही. कुठून कुठे पोहोचायचं एक मला माहित नाही, कोण याच्यावर स्पष्ट बोलेल नाही बोलेल. आपला स्टँड स्पष्टपणे सांगतो,
शिवसेना एक वादळचा माझा स्टँड स्पष्टपणे सांगतो. काहीही असो, गद्दारांशी आणि गद्दारीशी समझोता नाही. एक वेळ राजकारण नसेल ना तरी चालेल, आपण एक सामाजिक संस्था म्हणून राहू, काही हरकत नाही. निवडणुका लढता येणार नाही काही काळासाठी, आपण नको लढवूयात. नाही पैसा आपल्याकडे, आपण नको करूयात. आपल्याकडे नाही असं वाटण्यासाठी करोडोंचा पैसा नको करूयात. लोक आजही करोडोंच्या संख्येने आपल्या पाठीशी आहेत. हे नेते जातील, हे आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक जातील, पण त्यांना निवडून देणारी माणसं आजही तुमच्या सोबत आहेत. ती माणसं पाहतात तुम्ही नेमकं कुठल्या विचारधारेचे आहात, कुठली विचारधारा घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात. ठीक आहे, असो, हे माझं वैयक्तिक मत झालं. पण तरी सुद्धा आज ज्यावेळेस अशा बातम्या चालू जातात, मला विचित्रपणा वाटतो हा स्पष्टपणे. असो, तुम्हाला पाहिजे असेल जर ती बातमी, तुम्ही जर पाहिली असेल तर तुमच्यासाठी एक झलक दाखवतो, पहा. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर आता दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. याला निमित्त ठरले. रोहियो मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरे एका लग्न समारंभात काही क्षणासाठी सोबत आले. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चेचा कोणत्याही पक्षाकडून इन्कार होत नाहीये, हे विशेष आहे. लग्नात उद्धव ठाकरेंसोबतच्या फोटोचा बहाणा. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा. शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे वारे वाहत होते. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एकत्रीकरणाची चर्चा बंद झाली. आता फुटलेल्या शिवसेनेच्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले. एकत्रीकरणाच्या चर्चेला निमित्त झालं रोहयो मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नात झालेली भेट. एका लग्न समारंभात दोन्ही नेते एकमेकांना सामोरे गेले. यावेळेला उद्धव ठाकरेंना फोटोसाठी आमच्या बाजूला आहे असं निमंत्रण दिल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलं. माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला भेटले, ते काय नेमका संवाद झाला? संवाद नाही काय झाला, आम्ही पुढे गेलो, ते मागून आले आणि आम्ही उभे होतो तिथं मुला मुलीला शुभेच्छा द्यायला. तर उद्धव साहेब तिथं उभे होते. मी त्यांना बोललो, ये आमच्या बाजूला इथं उभे राहायला. तर ते बोलले नको नको बोलले. आम्हाला आमचं कर्तव्य होतं सांगायचं, आम्ही सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं नाही, त्याला आमचा काय दोष आहे. तिकडे एकनाथ शिंदेंनाही उद्धव ठाकरेंना विधान परिषदेला मदत कराल का याबाबत विचारणा केली. त्यावर एकनाथ शिंदेंनीही इन्कार केला नाहीये. तुम्ही शरद पवारांना हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी, असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही, तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलं. विधान परिषद ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक, तेव्हा पाहू. वास्तविक पाहता पक्षाच्या एकत्रीकरणाच्या अशा चर्चा कुठल्याही लग्न सोहळ्यात होत नाहीत. पण तरीही उद्धव ठाकरे आणि गोगावलेंची भेट या चर्चेसाठी निमित्त मात्र ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गोगावलेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देणं टाळलंय. पण अशा चर्चांचा इन्कारही केला नाही किंवा फेटाळूनही लावल्या नाहीये. नियतीच्या पोटात काय घडतंय हे सांगणारा मी ज्योतिषी नाही असं सांगून भास्कर जाधवांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याऐवजी हवा दिली आहे. भविष्यात पाहायला मिळेल इतर ठिकाणी सुद्धा दोन शिवसेना एकत्र येण्याचा. मला माहित नाही की नियतीच्या पोटामध्ये काय दडलंय. दोन शिवसेना एकत्र येतील का? दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? भाजप शिवसेना एकत्र येईल का? आणि सगळे पक्ष मिळून एकत्र येतील का? हे नियतीच्या पोटामध्ये काळाच्या पोटामध्ये काय दडलंय हे सांगणारा मी नाही. मी ज्योतिषी नाही. मी स्वतः कधी ज्योतिषी बघत नाही. मी कधी मुहूर्त बघत नाही. मी तंत्र विद्या काय बघत नाही. भरत गोगावलेंना जाऊन विचारतो. धन्यवाद. भरत गोगावले शिवसेनेचे मंत्री असले तरी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाचा निरोप घेऊन जाणारे व्यक्ती भरत गोगावले असू शकतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. पण गेल्या 7 ते 8 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासारख्या शिवसेनेच्याही एकत्रीकरणाच्या चर्चा फक्त चर्चात राहतात का याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये काल एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले आहेत. म्हणजे अचानकपणे हे दिल्लीला गेलेले आहेत, कोणाला खबर नाही, कारण त्यांचे 3 खासदार तर महाराष्ट्रातच होते. जर अधिवेशनासाठी म्हणजे जे कारण दिलं जातं शिंदे गटाकडनं की अचानक ही भेट कशी नाही, ही पूर्वनियोजित भेट आहे, तसं असतं तर शिंदेचे सारे खासदार दिल्लीमध्ये असते. म्हणजे मला एक बारणे, मस्के किंवा
वायकर आणि आणखी एखादे मला वाटतं धैर्यशील, हे 3-4 सोडले तर बाकीचे 2-3 खासदार तर मला महाराष्ट्रात दिसले. आता अचानकपणे ही भेट, अचानकपणे हे जाणं अनेकांना, बघा आता शेवटी तुम्हाला एक सांगतो, हे राजकारण कसं असतं. बाळासाहेबांनी 80% समाजकारण, 20% राजकारण सांगितलं. ह्यांच्याकडनं 100% राजकारण, हे कसं म्हणजे विचारधारा जी म्हणतात ना, इथून पाहायची असते विचारधारा कशी असते. ते 100% राजकारण कसं. आता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आता शेवटी बघायला गेलं तर दिल्लीत हायकमांड असतात, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाची महत्वाची माणसं सगळी दिल्लीमध्ये, त्यामुळे त्यांना जाणं शेवटी तिथेच आहे. आता तुम्ही याचा कसा अर्थ घेईल तुम्हाला माहिती, तुमचं जाणं शेवटी तिथेच आहे, समजलात. त्यामुळे तिथेच जाऊन तुम्हाला तुमच्या गोष्टी बोलायच्या आहेत, तुमच्या मनातली सल बोलायची आहे. पण याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कसा लागला, आणि आज मला वाटतं काहीतरी उदय सामंत सुद्धा गेले, पण याचा अर्थ असा लागला गेला की महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे खासदार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत, वगैरे वगैरे बातम्या लावल्या गेल्या. आता खासदारकीची निवडणूक होऊन जवळपास 2 वर्ष झालेली आहेत. लक्षात घ्या मला काय सांगायचंय, म्हणजे 2 वर्ष हे खासदार वाट पाहत आहेत का तुमच्याकडे येण्याची. खासदारांना तुमच्याकडे यायचं असेल, खासदार 2 वर्ष कशाला वाट पाहतील, खासदार तेव्हाच येतील. हा प्रयत्न तुमच्याकडनं होतोय हे मात्र सत्य आहे की वारंवार शिवसेनेच्या खासदारांना फोन केले जातात, वारंवार शिवसेनेच्या खासदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न केले जातात. पण ही ठाकरेंची माणसं आहेत, ही शिवसेनेची माणसं आहेत. अगदी अरविंद सावंत साहेब असतील, अनिल देसाई असतील, अगदी राजाभाऊ वाजे असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, बंडू जाधव असतील, संजय देशमुख असतील, ही सगळी माणसं, संजय दिना पाटील असतील, ही सगळी माणसं ही ठाकरेंची माणसं आहेत, मशालीने निवडून दिलेली माणसं आहेत. आणि ह्या सगळ्या खासदारांनी धनुष्य हरवून शिवसेनेला जिंकवलंय. धनुष्य हरवून म्हणजे लक्षात घ्या, धनुष्य चिन्हाला हरवलेला आहे. ही विचारधारा त्यांना सुद्धा चांगली माहिती आहे. आपण जर ह्याच्यातला वेगळा भाग घेतला, चला शिवसेनेची निष्ठा वगैरे ह्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवूयात. ही माणसं निष्ठेने ओतप्रोत भरलेली माणसं आहेत. अगदी नागेश आष्टीकर असतील, ओमराजे निंबाळकर असतील, ही सगळी माणसं, हे 9 खासदार जे शिवसेनेचे आहेत, आणि आपला 10वा खासदार जो पडला 47 मतांनी, अमोल भैया कीर्तीकर, ह्या माणसांनी सगळीकडे धनुष्य हरवलेलं आहे, धनुष्याला हरवून आलेले आहेत. मग जर लोकांना धनुष्यालाच, म्हणजे धनुष्य यांना भविष्यात सुद्धा राजकारण आहे की नाही, भविष्यात ज्या वेळेस तुम्ही पुन्हा अशा खासदारकांना उभे राहाल त्यावेळेस तुम्हाला लोक पुन्हा धनुष्यावर हरवतील. म्हणजे एक तुम्हाला मी वेगळा भाग सांगतो तुम्हाला, तिथे धनुष्य अगोदरच हरवलेला आहे, लोकांनी हरवलेला आहे त्याला. आता अनिल देसाईंच्या इथे तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे शेवाळीला हरवलं. म्हणजे ही तुम्ही सबंध ह्या 9 जागे, एका दुसऱ्या जागेचा अपवाद वगळता सबंध 9 जागे धनुष्याला हरवलेला आहे. आता ह्या बातम्या अशा पेरल्या की जणू काही हे खासदार आता शिंदे गटात प्रवेशच करताय की काय. आता ह्या सगळ्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो, महत्वाची आहे ती. दिल्लीमध्ये हायकमांडला, म्हणजे भाजपाच्या हायकमांडला भेटण्याचं कारण काय, म्हणजे स्वतःच्याच हायकमांडला भेटण्याचं कारण हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. काल परवामध्ये ज्या वेळेस, बघा आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. काल परवा ज्या वेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका, तुम्ही बघा जेव्हा याचिका येते त्याच्या आसपास ज्यावेळेस धाकधूक वाढते त्यावेळेस एकनाथ शिंदेचे दौरे हे दिल्लीमध्ये होत असतात. याचिकेमध्ये स्पष्टपणे ज्यावेळेस कपिल सिब्बल, आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, आता लगेच पर्याय तयार करून ठेवणं गरजेचं आहे. उद्या परवा जर ही याचिका खरंच तारीख आली तर ह्यांच्याकडे जराही यांना वेळ मिळणार नाही, आदेश स्पष्ट निघणार त्याचे. कारण ज्यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले अगोदर 16 आमदारांची अपात्रता जी अकॅडमिक केस आहे ती, आणि त्यानंतर पक्षाचं नाव चिन्ह, म्हणजे उलटा सिक्वेन्स नको, पक्षाचं नाव चिन्ह आणि 16 आमदारांची, कारण तिथून सुरुवात होते कशा प्रकारे हा सारा क्रम घडला गेला. पक्षाचं नाव चिन्ह अगोदर गेलेलं नाहीये, आधी आमदार गेलेले आहेत. त्यामुळे पक्षाचं नाव चिन्ह ही नंतर ठेवा, अगोदर आमदारांची अपात्रता. माझ्या 2 तासांमध्ये ज्यावेळेस ते म्हणाले, माझ्या 2 तासांमध्ये मी ही केस तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतो, आणि त्यांनी एका वाक्यावर भर दिला होता, देयर इज नो मर्जर. म्हणजे अँटी डिफेक्शन जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्यामध्ये देयर इज नो, त्याच्यात मर्जर हेच महत्वाचं आहे. पण इथे मर्जरच झालेलं नाही. आणि त्याच वेळेस त्यांचे मुकुल रोहतगी मला वाटतं उठून उभे राहिले, म्हणाले माय लॉर्ड इट्स अ इंटर पॉलिटिकल पार्टी, म्हणजे इंटर पॉलिटिकल पार्टी इश्यू.
म्हणजे आमच्या अंतर्गत पक्षांतर्गत हा वाद आहे, नेतृत्व बदल फक्त झालेला आहे. हा जो मुद्दा आहे ना, मी त्याही वेळेस तुम्हाला सांगितलं, ह्या मुद्द्याला घेऊन भरपूर काथ्याकूट भविष्यात होणार आहे. आणि त्याचा एकच रिझल्ट निघतो, एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटाला घेऊन एक तर मर्जर करावं लागेल, नाहीतर नाव चिन्ह हे तर गेलेलंच आहे, पण त्यांना आता रेट्रोस्पेक्टिव्ह तो होणार नाही, पण त्यांना मोठ्या म्हणजे नामुष्कीला सामोरं जावं लागणार आहे. ही सुद्धा गोष्ट ह्या दौऱ्यामागे आहे. दुसरा एक अर्थ काढला जातो, त्याच्यामध्ये त्यांना दुसरं केंद्रीय मंत्रीपद पाहिजे, असूही शकतं, कोणाला माहिती. आणि त्यासाठी कदाचित त्यांना खासदारांना वाढवून घेण्याची किंवा वाढवून आणण्याची त्यांना अट घातलेली असू शकते की बाबा तुमचे खासदार वाढवा, शिवसेनेचे खासदार घेऊन या. आणि त्यासाठी मग काय टेक्निकल गोष्टी आहेत, कारण टेक्निकली हा पार्ट फार कमजोर आहे. तुम्ही नगरसेवक ज्या प्रकारे घेता, ज्या प्रकारे तुम्ही आमदार घेता, तेवढा हा खासदार घेणं इतका सोपा नाही, इतका सोपा नाही, हे लक्षात घ्या. टेक्निकली अनेक गोष्टी आहेत जर करायचे झालं तर, पण त्याच्यामध्ये ह्या 9 खासदारांना तुम्ही जर पाहाल तर यातला एकही खासदार या शिंदे गटाच्या ह्या मागण्यांना भीक घालणारा नाही, हे मात्र स्पष्ट आहे. असो, एकनाथ शिंदेंना त्यांचा दौरा लखलाभ, पण एकनाथ शिंदेंना ह्या दौऱ्यामध्ये त्यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या, पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या संदर्भात सुद्धा धाकधूक आहे, हे स्वतः मीडियाने बोलून दाखवलं. एकदा पहा हा व्हिडिओ पहा. ब्रेकनंतर एक राजकीय बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत भाजपच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत प्रकरणाचा देखील ते आढावा घेणार आहेत. शिंदेच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलेले आहे. शिंदे आता भाजपच्या हायकमांडची देखील भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीत कुठल्या नेत्यांची गाठभेट घेतात, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. एकनाथ शिंदेंना अजून खूप धडपड करायची आहे, त्यांचं नाव, त्यांचं चिन्ह हे टिकवण्यासाठी, आणि यानं त्या प्रकारे ही केस मान्य सुप्रीम कोर्टात येऊ नये यासाठी भाजपाची मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदेंना अजून खूप धडपड करायची आहे. एकनाथ शिंदेंना अजून खूप काही पाहायचंय, किंबहुना मी सांगेन. बघा, भारतीय जनता पक्षाला खुश केल्याशिवाय, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला खुश केल्याशिवाय एकनाथ शिंदेंचा पक्ष, त्यांचा गट हा टिकू शकत नाही, हे वास्तव आहे. गल्लीतल्या शेंबड्या पोराला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. कपिल सिब्बल त्यावेळेस जे म्हणाले की पहिली पक्षांतर बंदी आणि त्या 16 जणांची अपात्रता ही याचिका सुनावणीला घ्यायची आहे, आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह, इथे बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होत आहेत. हा टेक्निकल भाग आहे जो वकिलांना चांगलाच कळतोय, कुठल्या गोष्टीला कुठला सिक्वेन्स द्यायचा हे वकिलांना चांगलाच कळतंय. त्या दिवशी जर तुम्ही पाहिलं नसाल तर हा एक किस्सा पहा. Our case is, brothers, that split cannot be recognized under the 10th schedule because under the 10th schedule there is no split now. Brothers, it is only a question of merger. So, brothers, that merger must take place on the day when they went to Gujarat, because that's the relevant date for the purposes of the 10th schedule. It is their own case that there was no merger, right, brothers? Then they filed, brothers, before the Election Commission a petition saying that they are the political party. Right, brothers? That matter is still pending. Ultimately, the commission decided, brothers, against us as an interim matter. Your lordship said that in the judgment of this court, your lordships came to the conclusion that the election commission cannot decide on the disqualification only based on legislative majority. And the election commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your lordship's order, that constitution bench order. So therefore that order has to go, and your lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger, and therefore they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter. Because it's our case that in this matter, there is no split. It's an intra-party issue in which a new leadership emerged. That's our case. आणि त्यानंतर मुकुल रोहतगी यांना उठून हा कसा अंतर्गत वादाचा मुद्दा आहे,
हे कसे अंतर्गत वाद होते पक्षाच्या नेतृत्वामध्ये आणि तिथे फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. खरं तर मुकुल रोहतगी यांना हे वाक्य भविष्यात भारी पडू शकतं. कारण सुरुवात त्यांनी आम्हीच पक्ष होतो, आम्हीच सर्व काही होतो हे सांगण्यापासून केली होती आणि त्यानंतर आम्ही नेतृत्व बदललेलं आहे पक्षांतर्गत हे त्यांना सांगावं लागलेलं आहे. या गोष्टी प्रूव्ह करताना त्यांच्या नाकी नऊ येणार आहेत. कारण कुठल्याही गोष्टीचा एव्हिडन्स त्यांच्याकडे नाही, कुठलेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत आणि ही गोष्ट त्यांना भारी पडू शकते. असो, तसे एकनाथ शिंदेच्या ह्या भेटीला आणखी 1-2 कारणं आहेत. अगदी गणेश नाईकांनी त्यांना संपवून टाकण्याची जी भाषा केली होती, यांच्या पक्षाला संपवून टाकण्याची जी भाषा केली होती, तोही एक विषय आहे. यांच्या योजनांना, यांच्या मंत्र्यांना, यांच्या आमदारांना भारतीय जनता पक्षाकडून तो निधी मिळत नाही. आपल्याला तर नाहीच नाही, पण शिंदे गटाला सुद्धा आणि अगदी त्याचसोबत अजित पवार गटाला सुद्धा निधी मिळत नाही. याही अनेक गोष्टी आहेत. पाहूयात नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय. यांचं ऑपरेशन टायगर होतोय का ह्यांचं ऑपरेशन उंदीर होतोय, पाहूयात. आपण मात्र आपलं काम जोमाने करत राहायचं. महाराष्ट्रभर शिवसेनेला वाढवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी जोमाने करत राहायचं. एवढंच बोलतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.